मी डॉक्टर दीपक चौधरी। आज माझ्या ओपीडी मध्ये आले आहे अनिल जाधव पेशंट। यांचं आम्ही जवळपास सप्टेंबरमध्ये भगंदरावरती लेझर ट्रीटमेंट केली होती। यांचं एकदा ऑपरेशन सुद्धा झालं होतं, पण यांनी ओपन सर्जरी केली होती 2 वर्षापूर्वी आणि ओपन सर्जरी करून त्यांना पुन्हा परत भगंदर झाला होता। तर सप्टेंबरमध्ये आम्ही लेझर ट्रीटमेंट केली आणि जस्ट 6 महिन्यानंतर आता पेशंट चेकअपसाठी आले आहेत, फॉलोअपसाठी आले आहेत। तर बघूया आता पेशंट काय बोलतात ते। 6 महिन्याआधी मला लास्ट इयरच त्रास झाला होता आणि मी सैफी हॉस्पिटलमध्ये सर्जरी केली होती। तर तेव्हा ते ओपन सर्जरी झाली होती आणि सक्सेस नव्हती झाली। तर मी डॉक्टरांचे व्हिडिओज बघितले ऑनलाईन आणि मी या क्लिनिकमध्ये आलो होतो। तर डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं लेझर सर्जरीसाठी आणि ते म्हणजे सक्सेसफुली 6 महिन्यापासून आता मला एवढा काही त्रास नाही द्यायचा। कंटिन्युअसली फॉलोअप पण घेत होतो आणि आता 6 महिन्याआधी दाखवायला आलो तर पूर्ण ती जखम पण बंद झाली। मी खात्रीसाठी आलो होतो आता जस्ट, आणि ती जखम पूर्णपणे क्लिअर झाली आणि त्यातून म्हणजे पस वगैरे पण काही येत नाही। आधी मला खूप त्रास होता, तो पस जायचा, फोडीसारखं होतं, बसायला वगैरे त्रास व्हायचा। ॲक्च्युली हे जस्ट चेकअपसाठी आले, 6 महिने झाले आम्हाला सर्जरीला। तर ते एक कन्फर्म करायला आले की ते बरं झालं की नाही। तर आता मी चेक केलं, तुम्हाला तर काही पस वगैरे येतो तिथून? नाही। तुम्हाला असं वाटतंय की मोशनचा कंट्रोल सुटलेला आहे? नाही। कारण यांचा बघा 2 वेळा आपण सर्जरी झाली, एकदा ओपन सर्जरी जी अगोदर झाली होती 1 वर्षापूर्वी आणि आता आम्ही लेझर ट्रीटमेंट केली। जनरली असं असतं की तुम्ही भगंदरावरती जर 2-3 वेळा सर्जरी केली तर मोशनचं कंट्रोल सुटतं, पण यांचं जे झालं आता लेझर झालेलं आहे की लेझरमध्ये कुठे कापाकापी होत नाही आणि स्पिंक्टर डॅमेज न झाल्यामुळे आहे तेवढं जे पकड आहे तेवढंच राहतं। आणि सर्वात महत्त्वाचं पेन, तुम्हाला पेन किती झालं होतं जेव्हा आपण लेझर ट्रीटमेंट केली होती तेव्हा? पेन असं जास्त नव्हतं झालं, पण थोडे सुरुवातीचा एक महिना थोडासा आराम केला होता। ॲक्च्युली यांना भीती होती की परत वगैरे होईल, तर यांनी जवळपास 15 दिवस आराम केला होता। पण पेन हे खूप कमी होतं यांना, लेझरमध्ये पेन खूप कमी असतं ॲज कम्पेअर्ड टू ओपन सर्जरी। तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो, तुम्ही समोर बघा पेशंट आहे, भगंदरावरती एकदा ऑपरेशन झालं होतं आणि एकदा ऑपरेशन करून सुद्धा त्यांना परत भगंदर झाला होता। ओपन सर्जरी केली होती आणि जी सर्जरी झाली होती ती मुंबईतल्या खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये झाली होती ओपन सर्जरी। तरी सुद्धा इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून सुद्धा ते भगंदर परत झाला। नंतर यांनी माझे यूट्यूबचे व्हिडिओ बघितले, यांना खूप भीती होती, यांची मेसेज आली होती माझ्यासोबत जेव्हा ओपीडीला, यांची आई आली होती, मला खूप प्रश्न विचारले होते की डॉक्टर सर खूप बरं, म्हणजे खरंच 100% बरं होणार का? तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो की जर तुम्हाला फिशर आहे, मुडव्याध आहे किंवा भगंदर आहे, याच्यावरती तुम्हाला कधीही ओपन सर्जरी करायची नाही आहे किंवा धाग्याचं ट्रीटमेंट पण नाही करायचं आहे, शाळसूत्र। तर जे पण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही लेझर ट्रीटमेंट करा, कारण लेझरमध्ये स्पिंक्टर डॅमेज होत नाही, कंट्रोल सुटत नाही आणि शिवाय पेनलेस ट्रीटमेंट असते। तर नक्कीच तुम्हाला सारखं औषध घेऊन सुद्धा तुम्हाला तुमचा मुडव्याध भगंदर हा बरा होत नसेल आणि सारखं ऑपरेशन करून सुद्धा तुम्हाला भगंदर पुन्हा होत असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता। माझा नंबर आहे 9820125400। धन्यवाद।